श्री स्वामी समर्थ. नमस्कार. श्री गुरुदेव माऊली. आज मी तुम्हाला दाखवते माझं छोटंसं स्वयंपाकघर आणि तुम्हाला आवडेल अशी आशाही आहे. काही जर चुका झाल्या असतील तर मला माफ करा. आणि तुम्हाला दाखवते मी माझं छोटंसं आणि आमचं प्रेमाने असं भरलेलं माझं स्वयंपाकघर. तर नक्की सांगा की कसं वाटतंय तुम्हाला. माझ्यासाठी तर हे खूप खास आहे. तुम्हाला आवडेल की नाही हे माहिती नाही, पण प्रयत्न करते की तुम्हाला आवडेल. तर चला बघू आपण स्वयंपाकघर. हे आहे माझं छोटंसं मनी प्लांट. मला खूप आवडतं आहे. म्हणजे छोटे छोटे झाड लावायला खूप आवडते. ते रोपटं आहे म्हणा, असं छान वाटतं. हे आमचं ताटघर म्हणजे पूर्ण भांड्यांचंच घर आहे ते. एकात एक असे ते गंज ठेवलेले आहे, त्याला पातेले पण म्हणतात. या मागे प्लेट्स आहेत, कारण जागा कमी आहेत म्हणून मग जवळ ठेवल्या. मागे प्लेट्स ठेवल्या, समोर वाट्या ठेवल्या. त्यातल्या 2-3 वाट्या स्वयंनी इकडे तिकडे कुठे ठेवल्या असेल खेळण्यासाठी म्हणून नाही. हे ग्लास वगैरे मला खूप आवडते. असे भांडे छोटे असे. पण आमचं राहण्याचं नेमकं मुक्काम इथं कायमचं नाही ना, म्हणून इतकेच आहे भांडे. थोडं समजून घ्या. हे तांब्याचे भांडे देवाचे वगैरे. आणि हे ताट, छोट्या प्लेट्स, नाश्त्यासाठी प्लेट्स तिकडे आणि इकडे ताट. चमचे आहेत, पण काही चमचे वापरण्यात होते म्हणून ते तिथे एकच तो झारा दिसलेला. थोडं समजून घ्या, नाहीतर म्हणाल की एकच आहेत का. तो वर डबा आहे, त्यात पापड, एका ह्याच्यात चिप्स, दुसऱ्या ह्याच्यात गव्हाचे पापड आणि तिकडे ज्वारीचे पापड. हे स्वयाचे पप्पाचे ग्लास वगैरे ते कंपनीतले, ते त्यांचं तिकडे. या डब्यांमध्ये पापड्स वगैरे चिप्स वगैरे ठेवलेले, कारण ते आमचं असं नेमकं उपवासाचं असं काही नाही, केव्हाही इच्छा झाली तर. आणि यामध्ये तांदूळ ते नाही का उकळलेले ते राईस वगैरे करतात ते तांदूळ. आणि हे दुसरे तांदूळ, त्यात सोयाबीन वडी, शेंगदाणे, तुरीची डाळ. हे इथे एका साईडला औषधांचं ठेवते, कारण तिथल्या तिथे घेता येतं ना म्हणून. नाहीतर मग इकडे तिकडे पडले राहते आणि मग हे ओरडतात की औषधं घरभर पडलेले नको असू देत, ते चांगलं नसतात, बिमाऱ्या असतात कायमच्या मुक्कामाला, म्हणून एकाच ठिकाणी ठीक. हे आमचे 2 गुल्लक आहे. ते मोठं गुल्लक स्वयंक आणि स्वयाचं छोटं गुल्लक जे आहे कलशचं ते माझं. यामध्ये ते त्यांना खाऊला पैसे जे दिले ते यामध्ये ठेवतात. त्यांना म्हटलं की आपण याच्यात घर घेऊ, पण घर त्याच्यात शक्य नाही आहे. पण त्यांना तसं म्हणाले. आता ते त्यांचं छोटं घर की मोठं घर हे नाही माहिती, पण त्यात होऊ शकत नाही हे माहिती आहे. पण एक त्यांना उत्साह की कोणाचा आधी भरेल, यासाठी मग ते चॉकलेटला पैसे मिळाले की त्यामध्ये ठेवतात. हे त्यांचे छोटे ग्लास स्वयंक आणि स्वयाचे. आणि जर लगेच इकडचे ताटघरातले ग्लास नाही घ्यायचे राहिले म्हणून ते एक्स्ट्राचे 2 ग्लास तिथे ठेवून दिले, इकडे जागा नाही होती म्हणून. हे छोटे मोठे वाटे कधी काही काढून ठेवायला कामी येते. ते मोहरीचं तेल आहे, ते असंच दिवा लावायला ठेवलेलं. यात मटकी आणि कप. चहा वगैरे आमच्या घरी कोणी पित नाही, आणि मग बाहेर असे राहिले कोणी जर कधी पाहुणे आले तर म्हणून मग चहा करावा लागतो. आणि इकडे तिकडे राहिले मग वेळेवर दिसणार नाही, मुलं छोटे आहेत तर. आणि कधी कधी काय होतं की तसेच राहिले तर धूळ वगैरे बसून जाते, म्हणून ते भरणीमध्ये भरून ठेवले. तुम्ही मला सांगा की त्याच्यात व्हाईट कप 4, ते स्टीलचे कप त्यात 5 आहेत. एक बाहेर ठेवला, स्वयंक दूध घेतो त्यामध्ये म्हणून, म्हणजे ग्लासमध्ये घेतो पण ते ग्लासमधलं दूधमध्ये टाकते म्हणून. आणि 3 ते दुसरे रेड कलरचे. तर एकूण किती कप आहेत हे मला नक्की मेसेजने सांगाल, कमेंट्स कराल. हे आमचे चमच्यांचं घर छोटंसं. तांदूळ पूर्ण भरून राहते, महिन्याभराचे तांदूळ असते ते आता इतके वाचलेले आहेत. आता महिना पण संपतच आला आहे. आणि ती मोठी मिरची ती कधीही कामाला येते म्हणून. हे अगरबत्ती वगैरे देवाचं, ते कसं देवमंदिर इकडे आहे पण तिथूनच पेटवून तिकडून आणावं लागतं, म्हणून ते तिथेच ठेवलं. इकडे जर राहिलं तर स्वयंक उद्योग करतो म्हणून. ही तुरीची डाळ, चणा डाळ आणि रवा वगैरे तिथे ठेवला आहे. यामध्ये
पैसे ठेवते, कारण जर कधी एकाएकी समजा खिडकीतून आपण कधी खिडकीतून बाहेरून समजा भाजीवाला वगैरे आला तर जवळ असो म्हणून तिथले लगेच पैसे घ्यायचे आणि लगेच खाली जायचं म्हणून. कारण प्रत्येक वेळेस आपण कपाटात थोडी ना पैसे काढायला जाणार, म्हणून असो थोडे बाहेर म्हणून त्यामध्ये पैसे ठेवतो. इथे आम्ही पाणी भरून ठेवतो आमचं. एक कळशी संपलेली होती म्हणून ती बाजूला काढून ठेवली, नाहीतर ती पण त्याच्यावर असते आणखी, म्हणजे अशी पूर्ण एकावर एक असं. ह्या आमची चाळणी वगैरे त्या मुद्दाम खुल्या नाही ठेवत, कारण मग कसं ते आपण वापरतो आणि या कधीमधी कामाला पडतात आणि मग कातीन इकडे तिकडे फिरतात. कधी एखाद्या वेळेस बायचान्स झाली कातीन, सहसा दिसत नाही पण कधी आली तर मग नको, एखाद्या वेळेस लक्ष नाही राहत म्हणून ते पन्नीमध्ये पॅक असतं, केव्हाही काढता येते या छोट्या मोठ्या बॅग. कारण जर भाजीवाला आला ना तर लगेच तिथचे पैसे घ्यायचे, बॅग घ्यायचे आणि पटकन निघायचं भाजीवाला घ्यायला, नाहीतर मग तितक्या वेळात निघून जातो ना म्हणून. हे इथे स्वयंपाक जे केलं होतं ते खाली ठेवलं होतं. कधी कधी गॅसच्या वट्यावर वर राहते, पण कधी कधी खाली ठेवून देते. जागा आहेत गॅसच्या वट्यात म्हणून मग तिथे ठेवते. हे शहद आहे गावाकडचं, मुलांना जाम म्हणून ते खायला देते. कधी पोळीसोबत देते तर कधी वाटी आणि चमचा. जर त्यांना चॉकलेटची तलफ आली, आवड झाली, समजा घ्यायचं राहिलं चॉकलेट, तर मग त्यांना मस्त वाटीमध्ये शहद घेते, चमचा देते आणि खा म्हणते. ते केव्हाही बरं. हे आमचं लाटणं, पोळपाट. आणि ते मागे जर समजा तवा ठेवायचा असतो, पण तिथे मी काय करते, तवा इकडे ठेवते ताटघरात आणि तिथे जे घासलेले भांडे असतात ना, म्हणजे ताट, तर पाणी झरायसाठी तिथे मग त्याच्यामध्ये ठेवते. इथे छोटंसं मनी प्लांट लावलं आहे मी आणि ते जे छोट्या बॉक्समध्ये आहे ते घासणी वगैरे ठेवायला. कारण एकत्र जर ठेवलं तर लगेच मग साबण लगेच खर्च होते, म्हणजे खतम होऊन जाते. हा आमचा गॅस, त्याला 4 वर्ष झाले असतील. तेव्हा किती कमी याचा होता. आम्हाला माहिती नव्हतं की आम्ही इतके दिवस राहू शकतो बा इथे म्हणून. मला असं वाटलं होतं की 6 महिने असेल आणि चालू आहेत. म्हणजे काही इतके वर्ष नाही झाले. कोणाकोणाचा तर गॅस किती वर्ष राहते, असं काही नाही. हे असं होतं आमचं छोटंसं स्वयंपाकघर. तुम्हाला कसं वाटलं, आवडलं की नाही आवडलं हे नक्की सांगा. काही चुका पण झाल्या असतील तर त्याही सांगाल, मला काही वाईट नाही वाटत. एक बहीण म्हणून, एक मैत्रीण म्हणून तुम्ही सांगू शकता की इथे इथे तुझं हे चुकलं, असं असं करायला पाहिजे होतं. नक्की मी प्रयत्न करेल. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हेही मला नक्की सांगा. खूप आशेने बनवत आहे म्हणून इच्छा आहे की तुम्हाला आवडायला हवा. आता बघू आवडतोय की नाही आवडत ते नाही माहिती.